जय शंभूनारायण. चुकीला माफी नाही. नमस्कार. आज एका वेगळ्या विषयावर आपल्याशी बोलायला आलो आहे. याचं टायटल तुम्ही आधी बघितलंय, दगडी चाळीचा पाझर. हा पाझर काय आहे? हा काय आहे ओलावा? हा भावनेचा ओलावा आहे का? आणखी काही आहे? परवा फेसबुकवर अरुण गवळीच्या पत्नी आशा गवळी यांनी एक लाईव्ह केलं आणि त्यात त्या मनसोक्त बोलत होत्या. त्यांचं जे बोलणं होतं ते थोडंसं स्वैर मोकळेपणाने होतं, पण त्यात एक धागा सापडत होता. तोच धागा घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे. अंडरवर्ल्ड किंवा मुंबईतलं सगळं गुन्हेगारीचं विश्व हे सगळ्यांच्या कुतूहलाचं आहे. म्हणजे प्रत्येकालाच त्याच्याविषयी एक उत्सुकता असते आणि त्याविषयीची माहिती पाहिली जाते, वाचली जाते. त्याला कदाचित डिमांड आहे, मागणी आहे, आणि जशी मागणी आहे तसा पुरवठा माध्यमांच्याकडून होत असतो. पण हा पुरवठा करताना काहीतरी गडबड होती आहे का हे देखील तपासलं पाहिजे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला, एखाद्या परिवाराला गुन्हेगार कायद्यानं ठरवलेलं असताना, तो शिक्षा भोगत असताना त्याच्या गुन्ह्याची, त्याच्या एकूणच कृत्याची शिक्षा माध्यमं देखील न्यायाधीश होऊन परिवाराला, आजूबाजूच्या परिसराला देतायत का, हा प्रश्न आशा गवळी यांनी विचारला आहे आणि तो प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून जातो. काय आहे, गुन्हेगार हा शिक्का बसला की त्याला भावना असते, त्याला मन असतं, किंवा बसलेल्या शिक्क्याच्या पलीकडची काही बाजू असते असं आपण गृहीत धरत नाही. अरुण गवळीच्या परिवाराच्या बाबतीत आणि अरुण गवळींच्या बाबतीत हा शिक्का शोलेचा शिक्का झाला आहे. शोलेचा म्हणजे अमिताभ बच्चनकडे असलेल्या शोलेचा शिक्का झाला. बाजू कोणतीही उचला, एकच बाजू दिसणार आहे, कारण दोन्ही बाजूला ती एकच असते. आपणही गुन्हेगारांच्या बाबतीमध्ये असाच काही विचार करतोय का, हा प्रश्न मनाला स्पर्शून जातो. म्हणजे अर्थात या व्हिडिओचा हेतू प्रत्येकाला, त्यातल्या प्रत्येकाला किंवा त्या सगळ्या विषयाला न्यायसंगत ठरवण्याचा नाही आहे. पण न्यायसंगत ठरवण्याचा नसेल तरी सुद्धा त्याच्याकडं बघण्याचा एक हेतू आपल्याला बदलता येऊ शकतो का, याचा विचार करायला लावणार आहे. आशा गवळींचं फेसबुक लाईव्ह या मुद्दाम आल्या आणि ते जे काही बोलत होत्या ना, ते मला खूप महत्त्वाचं वाटलं आणि ते आपल्यासमोर शेअर करावं वाटलं. त्या पहिल्यांदा आपला रोष माध्यमांच्या वरती व्यक्त करत होत्या. अर्थात त्या टी व्ही माध्यमांच्या मधून ज्या काही स्टोरीज येत आहेत त्याबद्दल बोलत होत्या. आता ह्या काय येत आहेत, तर दगडी चाळीचं, म्हणजे भायखळ्यातल्या दगडी चाळीचं पुनर्निर्माण होणार आहे. त्यामुळं ती चाळ आता पाडली जाईल, पुन्हा बांधली जाईल आणि तिथे नवी इमारत उभी राहील. आता ही चाळ इतिहास जमा होत असताना त्यातली अनेक रहस्य माध्यमं काढून सांगतायत आणि त्या चाळीबद्दल वेगवेगळी माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचवत आहेत. आता हेच नेमकं खटकलं आहे आशा गवळी यांना. त्या माध्यमांच्या विषयात काय बोलतायत ते तुम्ही ऐका. जो न्यूजमध्ये AP माझा न्यूज, मराठी न्यूज, त्याच्यामध्ये मला वाटतं काय दर्शवायचं होतं, काय दाखवायचं होतं डॅडीच्या बाबतीत. मला खरं त्या दिवशीच बोलायचं होतं का हे न्यूजवाल्यांना पुन्हा पुन्हा अशा गोष्टी पूर्ण खोट्या. मग लोकांना काय दाखवायचं आहे? लोक तर समजदार आहे, लोकांना खरं काय खोटं काय हे कळतं आहे आणि खऱ्या खोट्याचा निवाडा लोकांना काय निवडून घ्यायचं हे माहिती असते. त्याच्यात मला नाही वाटत, पण वाईट वाटतं का जे व्यक्ती एवढा वर्ष आतमध्ये राहून त्यांना अजून बी ह्या पद्धतीने भयानक, कुख्यात अशा गोष्टी त्यांच्या बोलणार, तर काय वाटणार परिवाराला आणि स्वतः मला काय वाटणार? का ह्या गोष्टी बोलावे का जुन्या काळातल्या गोष्टी जे घडल्या, जे झाल्या, ते का झाल्या, त्याचं कारण काय, आणि एक मानवाचा अधिकार, मानवाचा जगण्याचा,
एक व्यक्ती, एक मानव, डॅडी, त्यांचा बी आई वडील, बहीण भाऊ, त्यांचा परिवार अकस्मात त्या काळी ज्या गोष्टी घडल्या त्याला कारण त्यांना शोक होता का, त्यांना ह्या गोष्टी काय गोष्टी याच्यात पडायचं होतं गँगवॉरमध्ये, त्यांच्याबरोबर जे संघर्ष काय काय त्यांच्या जीवनामध्ये अकस्मात भयानक गोष्टी पुष्कळ घडल्या. दगडी चाळीचं हे वास्तव म्हणून माध्यमं मांडतायत, पण आशा गवळी याला वास्तव मानायला तयार नाही आहेत. त्यांचं म्हणणं जरा वेगळं आहे. त्या म्हणतात की गुन्हा घडत असतो तो एका विशिष्ट परिस्थितीमध्ये घडत असतो. कधीकधी एखादा घडलेला गुन्हा हा त्या गुन्हेगाराची इच्छा नसते. त्याला अंडरवर्ल्डचा डॉन व्हावं वाटतं, अजून काही व्हावं वाटतं, असं नसतं. परिस्थिती एखादी वेळ आणते आणि ती गोष्ट घडून जाते आणि घडून गेल्यावर त्याच्यावरती तो एक ठप्पा बसतो. तो ठप्पा लोक काढायला तयार होत नाहीत. हाच ठप्पा त्या माणसाचं आयुष्य बदलून टाकत असतो. आणि आशा गवळी आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारतायत. या जगात गुन्हेगार कोण नाही हो. मला ते नमक हलालमधलं एक अमिताभ बच्चनचं गाणं आठवत आहे. नशा शराब में होता तो नाचती बोतल, नशे में कौन नहीं है मुझे बताओ ज़रा. किसी को मोहब्बत का नशा, किसी को रवानी का नशा, किसी को सत्ता का नशा. प्रत्येकाला एक वेगळा नशा असतो ना. तसा प्रत्येक जण इथे गुन्हेगार आहे. त्या स्पष्ट म्हणतायत की पांढरपेशी माणसंसुद्धा गुन्हेगार आहेत. इथे गुन्हेगार कोण नाही आहे, प्रत्येक जण गुन्हेगार आहे. इथे गुन्हा लपवला जातो पांढऱ्या रंगाच्या आड. आणि म्हणूनच पांढरा रंग अरुण गवळीला मिळाला नाही किंवा त्याच्यावरती छाप बसला नाही म्हणून ते गुन्हेगार असल्याचं सिद्ध झालं. अरुण गवळीची गुन्हेगारी किंवा अरुण गवळीवर असलेले गुन्हे हे हेतुपूर्वक केलेले आहेत की अपघाताने केलेले आहेत हे तपासणं आवश्यक आहे. बाकींच्या लोकांविषयी आशा गवळी काय म्हणतायत ते जरा नीट ऐकलं पाहिजे. गुन्हेगार कोण नाही आहे. पांढऱ्या पेशीवाले, राजकारणीवालेमध्ये आमदार, खासदार, मंत्री किती गुन्हेगार आहे. फक्त पांढऱ्यामध्ये काळं लपवली जातं आणि त्यांच्यावर बोट दाखवत नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. झाला तरी कितपत पुन्हा दिशाभूल करून त्याला संपवल्या जातात. आणि तुम्ही भारतात पाहिले असेल किती पोलीसवाले गुन्हेगार आहे, किती पोलिसांवर गुन्हा आहे. हे सर्व जर हाताळत असेल, सर्व जर तुम्ही खऱ्या याने चालत असेल, तुम्हाला उठल्या सुटल्या उठसूट फक्त ह्या न्यूजवाल्यांना किंवा राजकारणावाल्यांना, पोलीसवाल्यांना फक्त काय मला वाटतं एकच व्यक्ती आहे का. आशा गवळींच्या या सगळ्या विधानाकडे बघितलं की आपल्या मनात एक प्रश्न येऊन जातो की खरंच असं असू शकतं का. कारण गुन्हेगार तर सगळेच आहेत. मुळात अरुण गवळींची राजकीय एंट्री सक्सेसफुल राहिली असती. पहिल्यांदा अरुण गवळींना या सगळ्या प्रकारामध्ये कोण सपोर्ट केला. अरुण गवळी त्यानंतर जेव्हा अखिल भारतीय सेना घेऊन राजकारणाच्या आखाड्यात उतरले, आमदारही झाले अगदी, त्यावेळेला अरुण गवळीच्या संदर्भामध्ये अखिल भारतीय सेनेचं खच्चीकरण व्हावं यासाठी कोण प्रयत्न केले. हे खच्चीकरण होण्यासाठी का प्रयत्न केले, म्हणजे कोण केले आणि का केले, हाही पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे. मुंबईच्या बेताज बादशहा वाटणारी किंवा समजणारी माणसं आपल्यापेक्षा वेगळी राजकीय ताकद मुंबईमध्ये निर्माण होऊ नये यासाठी सातत्यानं प्रयत्न करत होते. म्हणजे मुंबईच्या आजूबाजूला जी काही मोठी माणसं निर्माण झाली ठाणे वगैरे भागामध्ये, त्यांना देखील संपवल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. म्हणजे आपण ते संपवलं असं गृहीत नको धरायला, पण त्यांना देखील संपवल्याच्या चर्चा आहेत. अखिल भारतीय सेना जर राजकीय आखाड्यामध्ये पूर्ण ताकदीनं उतरली असती तर निर्विवादपणे ती मुंबईमध्ये एक चांगली ताकद राहिली असती. ही चांगली ताकद राहणं कोणाला नुकसानदायक होतं, ज्यांना होतं त्यांनी सत्तेत असताना अखिल भारतीय सेना संपवण्याचे योग्य ते सगळे प्रयत्न केले आणि त्यात
फटका बसला तो अरुण गवळींना. म्हणजे आधीची गुन्हेगारीची पार्श्वभूमी जी आशा गवळी म्हणतात की फक्त अपघातानं आलेली आहे, ती पार्श्वभूमी आणि अखिल भारतीय सेना याचा वापर करत अखिल भारतीय सेनेला संपवण्यात आलं. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. दगडी चाळ, जिथे अरुण गवळी राहतात तीही दगडी चाळ. आता साहजिक आहे, एका माणसावर गुन्हेगारीचा ठपका बसलेला आहे, शिक्षा झालेली आहे, अटक झालेली आहे, तेव्हा त्याच्या निवासस्थानाविषयीची मोठी चर्चा देखील रंगणार आहे. आता ही चर्चा अनेक दंतकथांना जन्म देते का याचा विचार करायला पाहिजे. कारण ते आवश्यक यासाठी आहे की जे समोर येत आहे ते खरं आहे का, किंवा जे मांडलं जात आहे ते खरं आहे का, की एखादी गोष्ट वारंवार सांगून ती खरं वाटावं यासाठी सांगितली जाते आहे, हा देखील विचार झाला पाहिजे. दगडी चाळ. दगडी चाळ ही भायखळ्यामधलं अत्यंत प्रसिद्ध ठिकाण. म्हणजे अखिल भारतीय सेनेच्या स्थापनेनंतर तर ही दगडी चाळ खूपच प्रसिद्ध झाली. वारंवार पोलिसांची जाळे असणारी, आणि ते सुद्धा फक्त अरुण गवळीच्यासाठी. पण या दगडी चाळीमध्ये अनेक वेगवेगळ्या स्वरूपाची लोक राहतात. तिथे मिल कामगार राहत होता, तिथे सामान्य माणसं राहत होती, मुंबईत चाकरमानी माणसं तिथं राहत होती, हे सगळं राहतात, अजूनही राहतात. तिथे वेगवेगळे कार्यक्रम होतात, वेगवेगळे उत्सव होतात, सण होतात. या सगळ्याकडे दुर्लक्ष करून दगडी चाळीच्या समोरून जाणाऱ्या प्रत्येकाला ते एक भयंकर ठिकाण अशी जाणीव त्याच्या मनामध्ये होऊ लागते की हे भयंकर ठिकाण आहे. भायखळ्यातली दगडी चाळ म्हणजे अरे बापरे, आपण समोरून गेलो तर काही करणं आहे, अशी एक जाणीव त्या प्रत्येक माणसाच्या मनात होत असते. आणि दगडी चाळ काय आहे हेच सांगायचा आपल्या लाईव्हमधून प्रयत्न केला आहे आशा गवळी यांनी. काय म्हणतायत त्या जरा शांतपणे ऐकूया. अति छळ करणारे आहे, अशा गोष्टीच त्या लोकांनी नायनाट केला आणि भलं केलं. दगडी चाळीत असा कोणता व्यक्ती आहे का हा आम्हाला ह्या व्यक्तींपासून त्रास आहे, आम्ही त्रस्त झालो आहे, दम दिला आहे, काहीच नाही. तर इतकी दगडी चाळ भयानक दाखवतात, मोठे मोठे भुयार वगैरे काय काय ह्या गोष्टी. मला फक्त ह्या गोष्टी लोकांना कळत असेल नाही कळत असेल, लोक थोडीफार जे दाखवतात त्याला सत्य मानतात, पण ज्याला खरी जवळून पाहिलं आहे आणि खऱ्या डॅडी व्यक्तिमत्व काय आहे ते काय आहे त्यांना सांगायची गरज नाही. दगडी चाळीच्या मध्ये अशा स्वरूपाची समाजसेवेची कामं खूप झालेली आहेत, खूप मोठ्या प्रमाणावर झालेली आहेत. तिथे लोकांना आश्रय मिळतो, मदत मिळते असंही लोक बोलतात. एखादा व्यक्ती अनेक लोकांना मदत करत असेल आणि काही लोकांच्या विषयात तो गुन्हेगारासारखा वागत असेल तर त्याची मूळ वृत्ती मदत करण्याची आहे असं आपण बघतो. म्हणजे रॉबिन हुडच्या कथा आपल्याला चालतात. पण एखादा व्यक्ती अशा स्वरूपाचं काम करत असेल तर त्याला मात्र माध्यमांना हाताशी धरून खलनायक ठरवण्याचा प्रयत्न होतोय का. म्हणजे एकीकडं खूप प्रश्न आहेत. म्हणजे त्या अशा गवळी ते पण विचारतात आपल्या लाईव्हमध्ये, किती प्रश्न आहेत, किती गुंड आहेत. म्हणजे दाऊद इब्राहिम सारखा गुंड आहे जो बाहेर राहतोय आणि या सगळ्या जगाला नियंत्रित करतोय. दाऊद इब्राहिमचे कुणाकोणासोबत संबंध आहेत याविषयीची चर्चा देखील आपण करतो. पण जेव्हा दाऊदचा विषय निघतो तेव्हा अरुण गवळीचा विषय निघतो. आपण शक्यतो सापडलेल्याला बदनाम करण्याचा अधिक प्रयत्न करत असतो. डर दाऊद का लगता है, डर गवळी का नहीं लगता. म्हणून कदाचित बऱ्याचशा अशा गोष्टी ज्या कुणाच्याही माथी मारता येत नाही त्या अरुण गवळीच्या माथी मारून टाकता येतात. हे सूत्र कदाचित माध्यमांना सापडलेलं असावं. म्हणजे आपल्याकडे बघा, पुण्यामध्ये काही घटना घडल्या होत्या, काही सिरियल किलिंगच्या घटना घडल्या होत्या, मानवतमध्ये त्या घडल्या होत्या. अशा घटना घडू लागल्या की बऱ्याच गोष्टी अशा असतात. म्हणजे औरंगाबादमध्ये एक सिरियल किलिंगची घटना घडली होती. इम्रान मेहंदीसारखा गुन्हेगारानं बऱ्याच लोकांना मारलं होतं. मग त्यातल्या अनेक घटनांच्या मधला आरोपी सापडत नसला की त्या सगळ्या घटना त्या सिरियल किलरच्या बोकांडी टाकल्या जातात. म्हणजे त्याच्यावर ते सोपं असतं खूप, कारण तो बदनाम झालेला असतो आणि त्याच्या बोकांडी घटना टाकून तपासातूनही बऱ्याच वेळेला मुक्त होता येतात. म्हणजे त्याच्या शोधाच्या झंझटीत पडायची गरज नसते. असं काही झालंय का हा देखील विचार केला पाहिजे. या सगळ्या प्रकारामध्ये एक स्त्री वारंवार समोर येते आहे. ती समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करते आहे की वस्तुस्थिती तुम्ही समजताय तशी नाही आहे. नाही आहेत दगडी चाळीमध्ये भुयारं, नाही लपवत होतो आम्ही कुणाला. दगडी चाळ गुन्हेगारांचा अड्डा नाही आहे. अरुण गवळीचं गुन्हेगार होणं हा एक अपघात आहे, योगायोग आहे. अशी स्थिती आहे की ज्या स्थितीमध्ये ते गुन्हेगारी करावी लागलेली आहे, व्हावं लागलेलं आहे, हाती शस्त्र घ्यावं लागलेलं आहे.
हे जेव्हा एखादी स्त्री वारंवार समोर येऊन मांडते आहे आणि गमतीचा भाग असा की त्या कुटुंबातल्या लोकांना समाज मान्यता देखील मिळते आहे. म्हणजे त्यांची कन्या नगरसेवक म्हणून निवडून येते, अरुण गवळी आमदार म्हणून निवडून आला होता, या सगळ्यांना एक समाज मान्यता पण आहे. म्हणजे जेव्हा फेसबुक लाईव्ह चालू असतं ना, तेव्हा त्यामध्ये एक गुन्हेगार म्हणून नाही, जेव्हा त्याच्यावरती नारायण शंभो शिवशंभो अशा प्रतिक्रिया पडायला लागतात ना, तेव्हा ती एक समाज मान्यता पण आहे, हे गृहीत धरायला पाहिजे. आणि जेव्हा अशी समाज मान्यता असते तेव्हा माध्यमांना न्यायाधीश नाही होता येणार. असं म्हणता येणार नाही माध्यमांना की आम्ही न्यायाधीश होतो, आम्ही ठरवलं आहे ना, एका गुन्ह्यात शिक्षा दिली आहे ना, 2 गुन्ह्यात शिक्षा दिली आहे ना, मग तो कायमचा गुन्हेगार, असं नाही करता येणार माध्यमांना. किमान पक्षी म्हणजे जसं ते खूप चांगलं होतं असं जसं मला जाहीर करता येणार नाही ना, तसं तो गुन्हेगारच आहे, मूळ प्रवृत्ती गुन्हेगाराची आहे किंवा अख्खा परिवार गुन्हेगार आहे. अरुण गवळीला शिक्षा झाली म्हणून आशा गवळी गुन्हेगार, म्हणून त्यांची मुलगी गुन्हेगार, म्हणून मुलगा गुन्हेगार, असं नाही करता येणार. आपल्याला त्या संबंधित ते बाकीच्या लोकांच्या विषयीचं परसेप्शन लोकांचं तसं तयार होणार नाही याची काळजी पण घ्यायला पाहिजे. पण माध्यमं अशी काळजी घ्यायला तयार नाही आहेत. आशा गवळींनी धाडस करून हे बोलण्याचा प्रयत्न केला आहे. मला वाटतं या धाडसाकडं अगोचरपणा, उद्धटपणा किंवा झाकून टाकण्याचा प्रकार असं म्हणून न बघता त्याकडं आत्मचिंतनाचा विषय म्हणून माध्यमानं बघण्याची वेळ जवळ आलेली आहे. कारण एक स्त्री जी गुन्हेगारी पार्श्वभूमीची नाही आहे, तिने फक्त प्रेम केलं आहे हो एका व्यक्तीवरती आणि त्या व्यक्तीवरती आरोप झालेले आहेत, तर त्या गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या स्त्रीला आपलं म्हणणं मांडताना, आपल्या परिसराचं म्हणणं मांडताना तिच्या मनातल्या ज्या वेदना आहेत ना, त्या समजून घेणं आवश्यक आहे. माध्यमांनी दगडी चाळ आणि अरुण गवळी याच्या संबंधीच्या मिथकांना, मी शब्द मुद्दाम वापरतोय, त्या संबंधीच्या अनेक मिथकांना हवा देण्याच्या पेक्षा सुद्धा त्यातलं सत्य लोकांच्या समोर आणणं आवश्यक आहे. तूर्तास इतकंच आपण या संबंधीची अधिकाधिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार.